शोभा देखील आपण वाढवायची आहे. काय कमालीचं आयोजन मित्र. आतापर्यंत आम्ही फक्त लग्नामध्येच आईस्क्रीम खाल्लं होतं. आज प्रथम पहिल्यांदाच कुठल्यातरी स्पर्धेमधून या ठिकाणी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आमचं पंच पॅनल कॉमेंट्री पॅनल यांना आईस्क्रीमची उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे. कमालीचं आयोजन खरोखरच. सर्व गोष्टींनी संपन्न असं आयोजन, सर्व गोष्टी अवेलेबल अशी स्पर्धा आपण पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन संघामधून रंगतोय हा शेवटचा अंतिम सामना आजच्या स्पर्धेचा, ज्या दोन संघांनी स्पर्धेमधून केलंय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट खेळ. जीत गुळवी यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी यांनी खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जीत. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. चला जाऊया मैदानाकडं. सलामी गोलंदाज सीताराम. तर सलामी जोडी किशोर आणि उमेश. पहिला चेंडू पेस करताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका ऑन साईडचा आपण निश्चित पाहिला होता. झेल घेण्याचा प्रयत्न देखील चांगला नरेश याचा. झेल सुटू जीवदान मिळतं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. जीवनामधून आपण करतोय ते रक्तदान, अन्नदान आणि क्रिकेटमध्ये मिळते ते जीवदान. पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा फटका देखील आपण पाहिला होता. चेंडू कुठेतरी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे एकदम कंप्लीट करण्याची संधी किशोरीला. किशोर स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन देखील करतोय एक धावेने. आता पण स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल उमेशाला. या ठिकाणी मात्र ऑन द ऑफ दत्ता याच्याकडनं चांगले क्षेत्रक्षण. तिसरी धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, थोडासा परकाडच्या अंदाज चेंडू खेळून काढून चेंडू थर्डमॅन सीमारेषेवरून ट्रॅव्हल्स होता, मार्गस्थ झाला होता. क्षेत्रक्षेला बीट करून चेंडू थर्डमॅन सीमारेषेवरून जो आउटफील्डमधून कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मात्र मिळतील 3 धावा. या 3 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या येईल पुढे सरकते. धावसंख्या होते ती 4 ना 4. बघा जितू गुळवी यांनी दिलेल्या स्पर्धेसाठी आणि खास करून ऑर्गनाइज कमिटी आणि त्यांच्या लाडक्या संघाला अर्थातच एजी स्पोर्ट्स निंबोली या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जितूजी गुळवी. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो, मार्ग असतो. चेंडू जातो मिड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे चौकार. किशोरीच्या बॅटमधून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकाडी संघाची धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात, चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात, संस्कारात्मक सुरुवात आपण पाहतोय. निश्चितच या स्पर्धेसाठी भरपूर अभिनंदनाचा वर्ष होतोय. गोलगाव सोनालीचे पोलीस पाटील श्रीराम पाटील यांच्याकडून सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा आहेत. गावदेवी चषक सोनाले 2022चं देखील श्रीराम पाटील साहेबांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. तसेच जितूजी गुलवी यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी देखील इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि दोन्ही संघांसाठी हा सामना देखील मोहनदादा भोईर खूप महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यातून जो संघ विजय होईल तो या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. बघा 3 धावा देखील या ठिकाणी केल्या जातात. 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात आहे, उत्तम सुरुवात आहे, दर्जेदार सुरुवात आहे, सकारात्मक सुरुवात आहे. आणि बघा मित्र, जेव्हा तुमची सुरुवात देखील चांगली होते तेव्हा शेवट देखील तुमचा गोड होतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सीताराम. स्ट्राईक रोटेट करतो उमेश. क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय.
आता मात्र फलंदाज थोडासा स्टेपवर झाला, चेंडूला पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र धाव देखील कंप्लीट केली जाते 22च्या रूपानं आणि एक धावणी संघात धावसंख्या 12वर पोहोचते. बघा, विद्यमान पोलीस पाटील गोलगाव सन्मान श्रीराम पाटील याचकडून खेळाडूंना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात आणि खास करून ऑर्गनाइज कमिटी या स्पर्धेचे मुख्य आयोजक गावती स्पोर्ट्स 40+ सोनाले, पंडित चौधरी आणि दत्ता माळी हे मान्यवरांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. पंडितजी चौधरी आणि दत्ता माळी ही प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सीताराम पंचांना क्रॉस करतोय, लॉंग रनअप राईट आर्म राऊंडचा मारा, स्ट्राईक रोटेट तो डावखरा फलंदाज किशोर. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका पासतोय डीपमधून, अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. स्पर्धा पाहतो, या स्पर्धेसाठी खास करून वारंवार देखील आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. SK एंटरटेनमेंट चे प्रोप्रायटर आणि एजी स्पोर्ट निवड संघाचे नामांकित क्रिकेटर देखील आहेत, सध्या आउट ऑफ आहेत. मला वाटतं कर्जत येथून या आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद शंकरजी गुळवी. धन्यवाद तानाजी दादा भोईर, वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि शेलोमाता वल या संघाचे माजी संघनायक यांनी देखील गावदेवी 40+ सोनाले संघाचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद तानाजी दादा भोईर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद तानाजी भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. शिडूमाता बळ या संघाचे एक सिनियर खेळाडू, माजी कॅप्टन, माजी सरपंच, तर षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज विजय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे विजय. पहिला चेंडू पेस करतो, ऑन साइडचा फटका, बघूया फटका फसतो की काय. यस, वेल जज कॅच. साईनाथ कमलीचा झेल या ठिकाणी काले केला जातो. वेल जज कॅच. मित्र, क्रिकेटमध्ये कॅचला देखील फार महत्त्वाचं स्थान असते. घ्या कॅच, जिंका मॅच, कॅच विन द मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतोय. आणि क्षेत्रशी देखील बघा, गोलंदाजीचा एक पाठीचा कणा असतोय. जेव्हा गोलंदाजी चांगली होत असते तेव्हा त्याला उत्तम साथ असते ती क्षेत्ररक्षकाची. नेक्स्ट न्यू बॅट्समन सेकर येतोय. दोन दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेतला शेवटचा अंतिम सामना मित्र आपण पाहतोय. काही कमालीचा खेळ देखील या दोन्ही संघांनी केले. बलाढ्य संघांना पराभूत करून दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एजी स्पोर्ट्स निंबवली, विपक्ष श्री बेताल कोपर. अगेन्स्ट गोलंदाज विजय. चेंडूला शॉर्ट अँड पोल अँड सक्सेसफुल. कमालीचा फटका आपण पाहिला फलंदाज अनिलेच्या बॅटमधून. थोडासा अपटेकर पद्धत चेंडूचा फलंदाज ऑन साईडला जातो. चेंडूला सुंदर ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून येतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4ने पुढे सकते. धावसंख्या होते ती
बोला सर. लगेच लगेच काय बोला. कोणी सांगलं तुम्हाला पुढे टीम येणार नाही? अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका. वन बॉन्स. पुन्हा एकदा चेंडू आउटफील्ड मध्ये मात्र या ठिकाणी कलेक्ट केला जो रामीच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. कामत गवळे असतील. आज होते एक एक ए अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. कमालीचा फटका आपण फलंदाज सेकरेच्या बॅट मधून पाहतोय. हे दोन धावा ना. 23 नाही या दोन. दोन धावा कंप्लीट. दोन धावा संघात धावसंख्या दोन्ही पुढे सगळे धावसंख्या होते ती 25. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. मित्र बघा आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून निंबवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे अष्टपैलू असे खेळाडू दीपकजी भोईर. दीपकजी भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून एजी स्पोर्ट्स निंबवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद दीपकजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहताना आम्हाला देखील आपण लाईक करता. श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत उत्कृष्ट क्रिकेटर दीपकजी भोईर. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज राम. राम येतोय. ऑन साईडचा फटका आहे. बघूया चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक आली आहे मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं आणि झेल घेण्यासाठी प्रयत्न देखील त्या ठिकाणी आपण पाहिला नव्हता. 1-2 धाव घेण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सगळे 27. षटक क्रमांक तिसरं राम याच्या माध्यमातून. बघा निश्चित या सामन्यामधून जर चांगलं आव्हान द्यायचं असेल तर मोठ्या धावसंख्येची देखील फार गरज आहे. कारण की निंबोली संघाकडे चांगले बॅटिंग लाईन आहे आणि या संघाला जर आव्हान द्यायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे ते कोपर या संघाला. आतापर्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये आपण कोपर संघाला पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या ती 27. षटक क्रमांक तिसरं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अतिशय चांगला फटका देखील. अनिल याच्या बॅटमधून 2 क्षेत्री चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्डमधून मात्र चेंडूला आवडलं जातं. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 3 धावा देखील सहजगत्या पूर्ण. 3 धावांनी संघात धावसंख्या 30 वर पोहोचते.
तिसरी नाही ऑफसाईडच आहे ना चेंडूला अतिशय चांगला फटका सेकरेच्या बॅटमधून चेंडू मिडावून लॉंगाडला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं मिळते फक्त आणि फक्त एक धाव संख्या धावसंख्या 31 वर पोहोचते 31 लॉस ऑफ 1 विकेट 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे संघात धावसंख्या 2 बाद 31 भावेश पाटील हेमंतजी गुळवी मुसाबाई आणि त्याचबरोबर शंकरजी गुळवी या सर्वांनी आज खास करून निंबोली संघाला ऑल दी बेस्ट केलेली या ठिकाणी अतिशय कमालीचा फटका आहे वॉट अ शॉट अप्रतिम उत्कृष्ट फटका सेवागच्या अंदाजाने सुंदरसा स्पंज केलं चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा षटकार अनिलेच्या बॅटमधून येतोय आणि या 6 धावेने त्या संघात धावसंख्या पोहोचते 37 या धावसंख्येवर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला फलंदाज अनिल याच्या बॅटमधून ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता जागेवर चेंडूला सुंदरसा स्पंज केलं होतं आणि चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा सुरेख सुंदर अप्रतिम षटकार येतो षटकाने संघात धावसंख्या 6 पुढे शकते ती 37 बघा दोन्ही संघाचा आपण विचार केला दोन्ही संघ अतिशय तरबेज आज कोपर संघाने देखील स्पर्धेमधून एक कमालीची कामगिरी केलेली आहे अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार होतोय चेंडू ऑन साईडला आहे एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुनील याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण तिसरी धाव देखील या ठिकाणी केली जाणार आहे आणि या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 पोहोचू शकते ती 40 रन एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आज कोपर संघाला देखील आपण पाहतो महत्त्वाच्या सामन्यामधून अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी काय कमालीचा खेळ देखील कोपर संघाने केलेला आहे या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन रीड करता आली फलंदाज सेकर याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला बघा फटका मारायचा असेल सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते एक निर्धाव चेंडू एक धाव देखील या ठिकाणी केली गेली धावसंख्या एकाने पुढे शकते 41 बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास कोणाच बंदरामध्ये काढलेले संघाचे नामांकित क्रिकेटर राजन पाटील यांनी देखील ऑल दी बेस्ट केले धन्यवाद राजनजी पहिली दापोडे सरवली सोनाले उद्या काढलं नाही उद्या काढलं ना परवा 23 कारिवलीच्या उद्या टीम एक परवाच्या सरवली पाडा भादवर मानकुली कांदेर कारिवली राणा लांजो वलवल का वलवल काय किती झाले 3 ओव्हर झाले ना 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 41 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र गोलंदाज सुनील मिस टाईम फटका आपण पाहिला फलंदाज सेकरीच्या बॅटमधून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय आउट इनफिल्डमधून स्वतः क्षेत्ररक्षक त्या चेंडूला कलेक्ट करतोय मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे चांगला बेल आहे तो एक धाव घेण्याची एक धावणी संघात धावसंख्या 42 वर पोहोचते
आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम मुचको चेंडूची फेक झाली होती. जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न आपण देखील पाहिला होता. फलंदाज अनिल याचा चेंडूची लाईन रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. बघा फटका मारण्यासाठी सर्वात चेंडूच्या मिरिट लाईनमध्ये येणे फार गरजेचं असतं. आता मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच बाहेर खून करतात. एक अवंतर धावणे सांगा धावसंख्या एक धावेने पुढे सकते 43. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगेन्स्ट गोलंदाज पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रार होतो. चेंडू ऑन साईडला जातो डीपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल. फेक मात्र थोडीशी रॉंग इन झाली होती. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला जात नाहीये. 45 धावसंख्या 45. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि बघा येणारे 3 चेंडू आणि या 3 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सज्ज सुनील. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. कमालीची गोलंदाजी अंतिम षटकारामध्ये आपण सुनील याची पाहतोय. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलेंचा चेंडू वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आज वारंवार शेवटच्या षटकामध्ये अनिल याच्या बॅटमधून देखील थोडीशी आपण चुका पाहिला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी सेकर याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. आणि बघा शेवटचा चेंडू कशा प्रकारचा पेस करतोय. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 संपता 4 षटकांच्या समाप्तीनंतर कमबॅक करताना आपण पाहतोय एजी स्पोर्ट्स निंबोली संघ. कमालीची गोलंदाजी पाहिली सुनील याची फक्त आणि फक्त 5 धावा. स्लॉग ओव्हर होतं. हानामारीचं षटक होतं आणि हानामारीच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. दिनेश पाटील सगळ्यांना अरे माझा का नाव लिहू माझा का नाव लिहिता सत्कार मूर्ती चला आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झाली आणि प्रतिष्ठित मंडळी करूया आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान. मान्य श्री दत्ताजी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. सन्मान्य दत्ताजी माळी आज बेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री किशोरजी हरड आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक किशोरजी हरड यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. गौदी स्पोर्ट्स सोनाळी या संघाचे खंदे समर्थक आधारस्तंभ किशोरजी हरड यांना देखील केले जाते स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्मान्य किशोरजी हरड यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आपण मित्रोची स्पर्धा पाहतो. या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे त्यांच्याकडनं कॅश प्राईज देखील आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. पंडित चौधरी यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आदरणीय पंडितजी चौधरी त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी आम्हाला कॅश प्राईज या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. सन्मान्य पंडितजी चौधरी दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर रवीजी माळी सकाराम हरड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
सकाराम हरड, सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री सकाराम हरड यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री रवी पाटील, रवी पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्मान्य रवीजी माळी, आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, युवा उद्योजक पाटील, रवी पाटील आमच्या गावचे समाजसेवक, युवा उद्योजक यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय. मित्रो, अतिथी देवो भव, अतिथी या देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. त्यानंतर आपण जाऊया पुणे एकदा मैदानाकडं. दोन दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेतला शेवटचा सामना विजयासाठी लक्ष्य आहे ते 47 धावांचं आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज ज्यांनी या स्पर्धेमधून भरला. सुरेख सुंदरसा रंग माझ्या समेत या स्पर्धेमधून ज्यांना आज केलं समालोचन त्याचे माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओर टू कालुरम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामधून सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहतात गावदेवी 40+ सोनाले आयोजित आई गावदेवी चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून शेवटची मॅच एजी स्पोर्ट निंबवली आणि श्री वेताळ कोपार 47 धावांचं लक्ष्य आणि पहिला चेंडू अरविंद अगदी इनसाइड आउटचा फटका केल्याचा होता. बघूया कव्हर पॉईंट रिझनमधून शेखर यांनी चेंडूला कलेक्ट केलेलं आहे. एका धावीने विजय गुलवी यांनी स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. अतिशय चांगला आजचा पहिला दिवस अगदी आनंदाने उत्साहाने पार पडलेले आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी शेवटचा सामना खेळतोय आणि गावदेवी 40+ सोनाली संघाचे सर्वच खेळाडू, सर्व सदस्य, त्यांचे सर्व सपोर्टर अगदी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेताना अतिशय चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहेत संदीप, डीपमधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. सीताराम गुलवी आणि विजय गुलवी ही सिनियर जोडी आपण पाहतो एजी स्पोर्ट निंबवली संघाची आणि दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीनी आपलं खातं अकाउंट ओपन केलेले. जितूजी गुलवी यांनी आपल्या लाडक्या संघासाठी ऑल दी बेस्ट केलेले. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत आहेत आणि याही ते विजय गुलवी याच्या बॅटमधून निघतोय हा उत्तुंग षटकार. की मित्रांनो, आजच्या पहिल्या दिवसातून या संघनायकांनी सलग 3 वेळा नाणेफेकीचा कॉल जिंकले आणि 3 मनगटी घड्याळ देखील त्यांनी पटकवलेले आहेत आणि सामना देखील त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. आता 3 मध्ये त्यांनी 8 बनवले आहेत आणि एकूण 47 धावा
हे त्याने विजयासाठी बनवायचे आहेत. गोलंदाज अरविंद ओव्हर द विकेटनी, आणि या इथे लाईन चेक करावी लागेल. अगदी पंच सुनील मात्रे सरांचा इशारा येतो वाईट. बघा थोडासा दबाव जाणवला षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज अरविंद यांच्यावर. आज अरविंद असतील, किशोर, अनिल यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. हॅलो हा श्यामदादा, धन्यवाद धन्यवाद. घ्या ना 4-8 काय आराम आहे का तुमचा? ऑपरेशन झालं ना मागे? श्यामदादा पाटील जय बजरंग कारिवली या संघाचे एक सिनियर खेळाडू, उत्कृष्ट पंच आहेत आणि त्यांनी सोनाल्या या संघाचं देखील कौतुक केलं आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद श्यामदादा पाटील, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे देखील लाईन चुकीची पाहायला मिळते, अगदी आउटसाइड लेग स्टंप. तर निश्चितच आमचे शिवबा ग्रुपचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विजयदादा भांबरे साहेबांचा देखील कॉल आले आणि के मडवी यांच्यावर मी हा कॉल देतो. दादा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी सोनाली संघाने अप्रतिम इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि काय फटकेबाजी आपण पाहतोय. विजय गुलवी यांच्या बॅटमधून अगदी सकारात्मक सुरुवात. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी आणि धावसंख्या झालेली ती 18 धावा झाली आहेत. 1 षटकार, 2 चौकार, 2 वाईट आणि 2 सिंगल, अशी चांगली फलंदाजी. कुठेतरी अरविंद हे थोडेसे मागे ठरतात. बघूया इथे ऑनसाइडला फटका खेळलेत. डीप मिड विकेट रिजन मधून चेंडूला कलेक्ट केला जातोय. कधी येते मग? आता तुमचा विषय काढलेला याल कधी? धन्यवाद धन्यवाद विजयदादा भांबरे आणि केशवजी पाटील श्री वेताल कोपर संघाचे खेळाडू. अगदी आम्हाला देखील तुम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्यात, तुमचं खूप खूप आभार. आणि के यांच्याकडून देखील आम्हाला या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि निश्चितच बघा के मडवी यांना देखील त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. धन्यवाद केशवजी पाटील आणि विजयदादा भांबरे. शिवबा ग्रुप भिवंडी चे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विजयदादा भांबरे यांनी गावदेवी 40+ सोनाले संघाचं देखील कौतुक केलेले. तसेच केशव पाटील आमचे शुभ ग्रुपचे सदस्य आहेत आणि सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ते देखील ही स्पर्धा पाहतात. त्यांचा श्री वेताल कोपारा संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आहे. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. तर अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-20 धावा, अगदी पॉझिटिव्ह सुरुवात आहे. बघा पहिल्या 6 मध्ये 20 आणि येणाऱ्या आता 18 मध्ये फक्त धावा उरले 27. म्हणजे त्या सामना अगदी पहिल्या षटकामध्ये थोडासा आपल्या बाजूने झुकवलाय संघनायक विजय गुलवी यांनी, असं म्हणायला हरकत नाहीये. सीताराम गुलवी यांनी 1 धावेचं योगदान दिलं. तर विजय गुलवी आतापर्यंत खेळतायत ते अगदी 17 धावसंख्येवर. अतिशय चांगला फटका, अप्रतिम. अगदी जिकडे वारा तिकडेच मारा आणि जसं चेंडू होता त्याच दिशेला चेंडूला खेळून काढले साईनं त्यांनी.
आणि चांगली फलंदाजी. येथे ऑफसाईड रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पायांची हालचाल कुठेतरी पाहायला मिळाली नव्हती. जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय फलंदाज साईनाथ यांचा. निर्धाव चेंडू, गोलंदाज अनिल. या इथे अजून एक चांगला चेंडू येतोय बघा. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलेले आहे गोलंदाज अनिल यांनी. पहिल्या 6 मध्ये 20 आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर 2 डॉट. 9 मध्ये 24. चांगली सुरुवात तर चांगली आहे एजिसवर निंबवली संघाची. या इथे शपल क्रॉस, बघूया स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडूला उचललंय. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. अगदी आजच्या दिवसातील या खेळाचा विचार केला तर दोन्ही संघांनी 2-2 विजय संपादन केलेत. आणि अगदी महत्वाचा सामना म्हणजे या सामन्यावर जो विजय संपादन करेल तो संघ या स्पर्धेच्या एका चषकाचा हकदार नक्कीच बनणार आहे. चेंडू हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेग आणि इथे झेल. दुसरा फलंदाज बाद होतोय साईनाथ. 26 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर येतोय राम गुलवी. सुनील येतोय. अगदी सुनीला चौकार षटकारांसाठी माहीर असं फलंदाज. बघूया आधीच्या सामन्यामध्ये राम याला भरती दिली होती, मात्र महत्वाच्या सामन्यातून सुनील याला खेळपट्टीवर पाचारण केलेले आहे. निंबवली ग्रामपंचायतचे विद्यमान त्यांच्या सौभाग्यवती सरपंच देखील आहेत. आणि सुनील याच्याकडे चांगला क्रिकेट खेळ देखील आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची एजिसवर निंबोली संघामध्ये गणना केली जाते. आणि हेमंतजी गुलवी मुसाबाई यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीजसाठी देखील पारितोषिक म्हणून आम्हाला कूलर स्पॉन्सर केले आहेत. आणि या इथे उमेश यांचा प्रयत्न बघूया. या चेंडूवर पंचांचे हात आकाशाकडे, म्हणजे हा चेंडू षटकार. उमेश कुठेतरी शिमारेषे टॉस बॉक्स मधून त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्यमुद्रा आपण पाहिली होती. आणि धावसंख्या झाली ती 32. अगदी संघ देखील ऑल इज वेल आहे. बघूया गोलंदाज इथे अगदी बघा, जसा चेंडू तसं उत्तर. आणि सुनीलच्या बॅट मधून हा षटकार. बघा आमचे पंच सुनील म्हात्रे सर देखील अगदी यांच्या चेहऱ्यावर हास्यमुद्रा आहे. धावसंख्या वाढून झाली ती 38. संदीप याच्यावर प्रति हल्ला. अगदी षटकाराने खाता अकाउंट. साईनाथ आणि चौकारांनी, सुनील षटकारांनी, सीताराम यांनी 1 धावाचं योगदान, तर विजय गुलवी यांनी 1 धावीने आपलं खाता अकाउंट ओपन केलं होतं. 11 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. आणि आजच्या दिवसाचा विजेता संघ उद्या बरोबर आपण या क्रीडानगरीमध्ये ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. आणि इथे अजून एक येते दान धनित षटकार.
नाही, अगदी स्वामी समर्थ क्रिकेट संघ सोनालीमधून विजय गुलवे यांनी सकाळी ओपनिंगमध्ये सांगितलं होतं की मी बरंचसं क्रिकेट या गावातून खेळलेलं आहे आणि सुनील देखील, म्हणजे अगदी ही खेळपट्टी त्यांना लक्की आहे. या संघ सोनाली गाव त्यांच्यासाठी लक्की आहे. या इथे मिस टाईम आहे, मात्र बघू झेल होईल का. संदीप याचा प्रयत्न मी तर म्हणेन चांगला होता. इथे झेल ड्रॉप होतोय आणि धावसंख्या पोचते ती 45 धावा, फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. अगदी बघा विजय गुलवेच्या डोक्यामध्ये या सामन्याचं गणित अगदी सेट आहे. अगदी तिथून आम्हाला इशारा केला की 2 धावा आणि आम्ही इथून त्यांना आवाज दिला की यस फक्त 2 धावा. आणि या इथे विजयी धावा बघूया विजयाच्या बॅटमधून आणि अगदी हा चौकार. अभिनंदन. एजी स्पोर्ट निंबवली. हार्ड लक, टफ लक.